झणझणीत डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी असं देखील म्हटलं जातं, ती करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। तर हा भाजीचाच एक प्रकार आहे। त्यासाठी 1 कप तुरीची डाळ मी घेतली आहे, 1 जुडी पालक, 1 जुडी आंबट चुका घेतला आहे आणि तो निवडून स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे। आणि डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेतली आहे आणि डाळीच्या दुप्पट पाणी घातले, कुकरमध्ये ती ठेवली आहे। पाव कप शेंगदाणे त्यात घातलेत, पाव कप खोबऱ्याचे तुकडे ते करून त्यात घातलेत आणि 1 छोटा चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि मिरच्या घातल्या आहेत। हिरव्या मिरच्या या झणझणीत आहेत। हळद घातली आहे आणि हिंग हे सर्व घालून मिक्स करून कुकरचं झाकण लावून 4 शिट्या गॅसवर ठेवते आणि गॅसवर कुकर ठेवून 4 शिट्या काढून घेते। तर मिरच्यांचे देठ काढून घेतलेत आणि चिरून घेतलेला पालक तो घातला आहे आणि आंबट चुका चिरून घेतला तो घातला आहे। आंबट चुका घातल्यामुळे टमाटा घातलेला नाही आणि कवळे देठ जे आहेत ते बारीक चिरून त्यात घातलेत। सर्व मिक्स करून घेते, थोडंसं पाणी त्यात ॲड करते आणि झाकण लावून ते मी गॅसवर ठेवून 4 शिट्या काढून घेणार। तर ही मिरच्यांची भाजी, तर इकडे काही लोक गंडोरीसुद्धा म्हणतात हिरव्या मिरच्यांना, म्हणून ही डाळ गंडोरी। तर आलं लसूण हिरवी मिरची तो ठेचा करून घेणार। डाळ चांगली शिजली आहे पहा, रवीने ती घोटून घेते, एकसारखी करते आणि आलं लसूण हिरवी मिरची ठेचून घेतली। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि झणझणीत फोडणी देते। 5 चमचे तेल त्यात घातलेलं आहे। तेल चांगलं तापलं की 1 छोटा चमचा मोहरी ती तडतडली की 1 चमचा जिरं त्यात घातलं आहे, तेही चांगलं फुललं की मग त्यात आलं लसूण हिरवी मिरची तो ठेचा त्यात घातला आहे आणि भाजलेला दाण्याचा कूट 3 चमचे तो घातला आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला परतवून घ्यायचा आहे। म्हणजे हाच मसाला या भाजीचा मेन इन्ग्रेडियंट्स आहे असं म्हटलं तरी चालेल। त्यात 2 चमचे धणेपूड घातली आहे, जिरेपूड घातली 1 चमचा, 1 छोटा चमचा हळद आणि हिंग घातला आहे पाव चमचा। सुरुवातीला आपण घातलं होतं हळद हिंग डाळीमध्ये, त्यामध्ये 1 चमचा गरम मसाला कुठलाही घातला तरी चालेल तो घातला आहे आणि हे चांगलं परतवून घेते आणि शिजवलेली डाळ त्यात घातलेली आहे। चांगली ही परतवून घेतली की मग त्यात आपल्याला कोमट पाणी घालायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे, जितकी पातळ हवी, आणि मग 7-8 मिनटापर्यंत शिजवून घ्यायचे, उकळून घ्यायची। चवीप्रमाणे मीठ त्यात घातलं आहे। खूप स्वादिष्ट आणि झणझणीत अशी डाळ गंडोरी तयार होते। खानदेशी ही खासियत आहे। या कान्ह देशामध्ये ती वारंवार केली जाते, लग्न कार्यातसुद्धा केली जाते। पौष्टिक सूपचा देखील हा प्रकार आहे, कारण डाळींमध्ये भाज्या घातल्या जातात, हिरवी मिरची घातली जाते। भाताबरोबर आणि भाकरी पोळी चुरून त्याबरोबर ही भाजी खाल्ली जाते। भाजीचा खूप छान सुगंध आणि टेक्स्चरही आलेला आहे पहा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा प्लीज, आणि पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।